सोलापूर जिल्हा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असणारा जिल्हा। एकेकाळी या जिल्ह्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असण्याची ऐतिहासिक घटना ही राज्यात पहिल्यांदाच घडली। त्याचबरोबर अनेक दिग्गज नेत्यांनी या सोलापूर जिल्ह्यातून राज्याचा राजकारभार सांभाळला, मंत्रिपद भूषवलं। मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाही, ना साधी विधान परिषद देखील या जिल्ह्याला मिळाली। नक्की सोलापूर जिल्ह्याचं राजकीय खच्चीकरण होतंय का, अशा पद्धतीची भावना समस्त सोलापूर जिल्हावासियांची आहे। नक्की सोलापूर जिल्ह्याची राजकीय सध्याची परिस्थिती काय आहे, यापूर्वी कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती ही या जिल्ह्यामध्ये होती, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा हा राज्यातील सहकार पंढरी म्हणून ओळखला जातो। जवळपास 41 साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये आहेत। तर राज्यातील 2 नंबरची क्षमता असणारं उजनी धरण या जिल्ह्यामध्ये आहे। एवढंच काय, तर राज्याची आध्यात्मिक नगरी म्हणून या सोलापूर जिल्ह्याला ओळखलं जातं। संपूर्ण राज्यामध्ये एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा जिल्हा। यापूर्वी जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे, तर उपमुख्यमंत्री म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी या राज्याचा कारभार पाहिला। तर सुशीलकुमार शिंदे यांनी देशाचं गृहमंत्रीपद देखील भूषवलं। त्याचबरोबर कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ आमदार भाई गणपतराव देशमुख, लक्ष्मणराव ढोबळे, दिलीपराव सोपल, त्याचबरोबर अनेक जे नेते आहेत त्यांनी या जिल्ह्यातून राज्याचं मंत्रिपद भूषवत कारभार पाहिला। मात्र सध्याची जर परिस्थिती पाहिली तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही मंत्रिपद हे 2014 नंतर मिळालं नाही। सुभाष बापू देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांना मिळालेली जी मंत्रिपद आहेत त्यानंतर सोलापूर जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नाही। आणि आज जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील मंत्री नसल्यामुळं सोलापूर जिल्हा हा नेतृत्वहीन आहे का, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आपण पाहतोय की सध्याची जर परिस्थिती पाहिली तर धरण उशाला आणि कोरड घाशाला अशा पद्धतीची परिस्थिती आहे। 116 TMCचं जे उजनी धरण आहे याची जी निर्मिती झाली होती, कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी विठ्ठलाची माफी मागितली होती आणि त्यावेळेस म्हणलं होतं की विठ्ठला, मी ही तुझी चंद्रभागा या ठिकाणी अडवत आहे। कशासाठी अडवत आहे, तर शेतकऱ्यांसाठी अडवत आहे। मात्र त्या शेतकऱ्यांना या उजनी धरणातील पाणी आज मिळत नाही आणि त्याचा जाब विचारणारा एकही मंत्री आज या सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही। आपण जर पाहिलं तर उजनी धरणातून यापूर्वी 4 पाळ्या सुटत होत्या, त्या 3 करण्यात आल्या आणि यावर्षी तर उजनी धरणातून 1च पाळी सोडण्यात आली। त्यामुळं कुठंतरी राजकीय नेतृत्व नसल्यामुळं सोलापूरची ही अवस्था होते का, अशा पद्धतीची चर्चा आहे। आपण जर पाहिलं तर या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 5 नावं सोलापूर जिल्ह्यामधून आघाडीवर होती। त्यामध्ये बार्शीचे राजेंद्र राऊत, पंढरपूरचे प्रशांत परिचारक, मोहोळचे राजन पाटील, त्याचबरोबर माळशिरसचे रामभाऊ सातपुते आणि दिलीप माने, अशा या नेत्यांची नावं ही या लिस्टमध्ये होती। मात्र त्यातून प्रशांत परिचारक आणि राजेंद्र राऊत या दोघांपैकी एकाला विधान परिषद मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना होती, त्यांच्या कार्यकर्त्यांना होती। त्याचं कारण म्हणजे प्रशांत परिचारक यांनी जिल्ह्यामध्ये सर्वात सुरुवातीला 2012ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। 2 वेळा त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढणं टाळलं। त्यामुळं हा जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो अभेद्य किल्ला होता तो भाजपला सर करता आला आणि त्या ठिकाणाहून समाधान आवताडे हे 2 वेळा आमदार झाले। 2024 असेल, पोटनिवडणूक असेल 2021ची, या दोन्ही निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांनी त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्यातून ही भारतीय जनता पार्टीला जागा गेली। यावरती तत्कालीन त्यावेळेचे जे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक यांना शब्द देखील दिला होता की यावेळेस विधान परिषदेमध्ये प्रशांत परिचारक दिसतील। मात्र त्यांना ही संधी देण्यात आली नाही। त्याचबरोबर राजेंद्र राऊत की जे बार्शीचे माजी आमदार आहेत, प्रचंड क्षमता असणारा हा नेता, त्यांनी ऐन वेळेस निवडणुकीच्या वेळेस जरांगे पाटील यांना विरोध केला। मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची मागणी केली, त्यातून हा संघर्ष झाला आणि राजेंद्र राऊत यांना
विधान परिषदेला त्याचा फटका बसला आणि त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. त्यामुळं कुठंतरी त्यांना ही विधान परिषद मिळेल अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील देखील बार्शीमध्ये आले होते. त्यांनी देखील ही गोष्ट बोलून दाखवली होती की राजाभाऊंना विधान परिषद मिळाल्यानंतर मी दिवसभर प्रसाद वाटेल. त्यामुळं कुठंतरी कार्यकर्त्यांना वाटत होतं की राजाभाऊ राऊत यांना विधान परिषद मिळेल, मात्र त्यांना यावेळेची विधान परिषद मिळाली नाही. त्यामुळं ह्या दोन्ही संध्या गेल्यामुळं कुठंतरी हा जो जिल्हा आहे हा जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे. या ठिकाणी जवळपास 41 साखर कारखाने आहेत. प्रत्येक नेता हा प्रचंड क्षमता असणारा आहे आणि यांना वारंवार डावललं जातं आहे का? आपण जर पाहिलं तर विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना मिळालेली जी मंत्रिपद होती त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही मंत्रिपद मिळालं नाही. एवढंच काय तर पालकमंत्रीपद देखील या जिल्ह्यातील नेत्याला आत्तापर्यंत मिळालं नाही. बाहेरून आत्तापर्यंत अनेक पालकमंत्र्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलं. त्यांनी सोलापूर जिल्ह्याचा विकास न करता किंवा विचार न करता आपल्या मतदारसंघाचा विचार केला. उजनी धरणातील जे पाणी आहे ते तत्कालीन पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी लाकडी निंबोडी जी योजना होती त्यामार्फत त्यांच्या जिल्ह्याला नेलं. त्यामुळं आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर सोलापूर जिल्ह्यातील पिकं ही जळून चाललेली आहेत. अनेक जे प्रश्न आहेत ते या जिल्ह्यामध्ये आहेत. आज नदीला पाणी सोडले मात्र त्या ठिकाणचा वीज पुरवठा देखील खंडित केलेला आहे. त्यामुळं पाणी सोडून काय उपयोग अशा पद्धतीची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळं प्रचंड क्षमता असणारा हा जिल्हा राजकीय दृष्ट्या कुठंतर मागं ठेवला जातोय का अशा पद्धतीची चर्चा ही सध्या या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधून आणि सर्वसामान्य जनतेमधून सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट करून सांगा. तुम्ही जर आमचं मुंबई तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.